लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने गती प्राप्त. शिंदेच निवडणूक लढवत आहेत अशा पद्धतीचं साधारणपणे वातावरण. मतदान झालं तर नरेश म्हस्के यांचं पारडं जड होऊ शकतं. काम जोरात सुरू आहे, परंतु हे मेट्रोचं काम जे आहे ते होईपर्यंत आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्याला कशी सक्षम करता येईल अशा पद्धतीचं एक दिलासा मतदारांना विचारे असतील किंवा म्हस्के असतील हे देणार आहेत. तगडे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे असताना ठाणेकरांचं काय फायदा होणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं. नमस्कार, ठाणे वैभवच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ठाणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने गती प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थाने एवढ्यासाठीच की विलंबाने का होईना परंतु शिवसेना भाजप युतीचा उमेदवार अखेर जाहीर झाला आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांना माजी महापौर आणि विद्यमान खासदार असलेल्या राजन विचारे यांच्या समोर उभं करण्यात आलेलं आहे. म्हणजे महाआघाडीचे राजन विचारे जे उद्धव ठाकरे शिवसेनेत राहिले त्यांचा सामना आता एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ नरेश म्हस्के यांच्या बरोबर होणार आहे. ह्या निवडणुकीत उमेदवार उशिरा जाहीर झाल्यामुळे साहजिकच त्याबद्दलची संपूर्ण जी रंगत होती ती वाढणार आहे आणि ती वाढलेली पण आहे. मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ कोणत्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाकडे जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळे संजीव नाईक यांना उमेदवारी मिळालेली नाही आणि त्याचा थोडासा एक प्रतिक्रिया आपण म्हणू जी फार महायुतीच्या उमेदवारासाठी चांगली नाही की म्हस्के जेव्हा नवी मुंबईत पहिल्यांदा गेले तेव्हा भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचं फार स्वागत करण्यात आलं नाही. किंबहुना एक नाराजीचा सूरच त्या बैठकीत उमटलेला दिसला. तिकडनं ते आले आहेत. त्यानंतर गणेश नाईक आणि संपूर्ण नाईक कुटुंब संजीव नाईक सुद्धा जेव्हा नरेश म्हस्के यांनी अर्ज भरला तेव्हा स्वतः उपस्थित होते. त्याच्यामुळे हे पहिल्यातलं वादळ होतं ते शमलं आहे अशा पद्धतीचं सुद्धा चर्चा सुरू झाली. आता प्रचाराला खरं म्हटलं तर खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. एक मात्र नक्की की राजन विचारे यांची उमेदवारी आधी जाहीर झाल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु नरेश म्हस्के यांच्याकडे आता राहिलेला जो काळ आहे कारण 20 तारखेला आपली निवडणूक आहे त्यामुळे फार कमी काळात त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आव्हान स्वीकारायचंय. आणि त्यांचं सुदैव असं आहे की त्यांच्या बाजूने 2 गोष्टी आहेत किंबहुना 3 गोष्टी आपल्याला म्हणायला लागतील की एक तर जो राष्ट्रीय नॅरेटिव्ह आहे नरेंद्र मोदी यांचा चेहरा ती त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. दुसरा विषय अर्थातच एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेच निवडणूक लढवत आहेत अशा पद्धतीचं साधारणपणे वातावरण आहे. त्याचा फायदा श्री म्हस्के यांना मिळणार आहे. आणि तिसरा अर्थातच राजन विचारे हे तिसऱ्यांदा निवडणुकीत उभे आहेत त्याच्यामुळे जे साधारणपणे विद्यमान खासदारांना जे एक चॅलेंज असतं आव्हान असतं अँटी इन्कम्बन्सीचं ते त्यांच्या समोर असणार आहे. त्याच्यामुळे आता जर आपण पाहिलं तर प्रचार आणि त्या प्रचारातले साधारणपणे ही जी आव्हानं आहेत ही जर पाहिलं तर तुल्यबळ अशी ही लढत होणार अशी एकूण परिस्थिती आता आपल्याला दिसते आहे. एकीकडे आपण संपूर्णपणे ह्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना देशात काय चालू आहे कारण की आज आता 3ऱ्या टप्प्याचं मतदान उद्याला होईल आणि मग फक्त 2 टप्पे राहतील आणि आपलं ठाण्याची निवडणूक जी आहे ती शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्यात 20 मेला होणार आहे. त्याच्यामुळे 3 टप्प्यांमध्ये झालेलं मतदान तो जो टक्का आहे तो फार कमी होता. तो वाढवण्याचा प्रयत्न उद्या 3ऱ्या टप्प्यात करण्याची एक शक्यता आहे. परंतु आपल्याकडे सुद्धा वाढीव मतदान व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि जर वाढीव मतदान झालं तर नरेश म्हस्के यांचं पारडं जड होऊ शकतं. परंतु जर मतदारांमध्ये उत्साह नसेल तर बाकी अँटी इन्कम्बन्सीचा जो विषय आहे तो सुद्धा त्या मानाने तेवढा तीव्र असणार नाही आणि राजन विचारे यांना थोडासा रिलीफ मिळू शकतो, थोडासा दिलासा मिळू शकतो. एकीकडे आपण हा सगळा राजकीय दृष्टिकोनातनं या निवडणुकीकडे बघत असताना संपूर्णपणे राष्ट्रीय पातळीवरचे विषय जे आहेत ते सातत्याने बोलले जात असतात. परंतु आपण ठाण्यात जेव्हा एखादी निवडणूक लढवतो किंवा एखाद्या लोकसभा मतदारसंघात आपण जेव्हा त्याचा विचार करतो
तेव्हा आपल्याला तिथल्या स्थानिक प्रश्नांबद्दल पण विचार केला पाहिजे किंवा ते विचारात घेतले पाहिजे. दुर्दैव बघा कसं आहे, की एकीकडे हे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. परंतु ज्या वर्षानुवर्षाच्या कायम समस्या आहेत, की पाणी टंचाई जी आहे, तिची समस्या आता अचानक आवासून उभी आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यातच आपण पाहिलं, की रेल्वेच्या गाडीतनं 3 प्रवासी पडून मृत्युमुखी पडले. याचा अर्थ आपली रेल्वे वाहतूक आणि तिच्याकडनं असलेली अपेक्षा किंवा तो अनुशेष जो आहे, तो फार मोठ्या प्रमाणात आणि ही संपूर्णपणे हा सगळा जिव्हाळ्याचा विषय. पाणी असेल, सार्वजनिक वाहतूक आहे. आजही आपण जर बघत असाल तर रिक्षांसाठी रांगा आहेत, रिक्षावाल्यांची अरेरावी आहे, सार्वजनिक बसेसची दुरावस्था आहे. हे विषय जरी खासदारांच्या अखत्यारीत येत नसले तरी केंद्रातल्या काही योजना या आपण इथे जास्ती चांगल्या पद्धतीने, प्रभावी पद्धतीने राबवल्या पाहिजेत आणि ती अपेक्षा खासदारांकडनं असणार आहे. आज मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. परंतु हे मेट्रोचं काम जे आहे ते होईपर्यंत आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्याला कशी सक्षम करता येईल, अशा पद्धतीचं एक दिलासा मतदारांना विचारे असतील किंवा मस्के असतील हे देणार आहेत का? का सातत्याने आपण फक्त 370, CAA, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई याच फक्त विषयांवर बोलणार आहोत. त्याच्यामुळे एकीकडे राष्ट्रीय विषय महत्वाचे आहेतच, परंतु स्थानिक पातळीवरचे हे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये सुद्धा आपले खासदारकीचे जे उमेदवार आहेत त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, ही ठाणेकरांची अपेक्षा आहे. यात एक फार महत्वाचा विषय, मगाशी एक शब्द मी वापरला, की एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि साहजिक आहे, कारण की त्यांनी त्यासाठी फार अट्टाहासाने ही जागा मिळवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ठाण्याची जागा ही निवडून आणणं हे त्यांची जबाबदारी जास्ती झालेली आहे. परंतु ही निवडणूक आम जनतेसाठी सुद्धा प्रतिष्ठेची असू शकते, हा सुद्धा विचार कुठेतरी राजकीय लोकांना शिवला पाहिजे, की हे सगळे जे विषय, जर माझं ठाणं आहे त्यामुळे माझ्या ठाण्यामधला माझा लोकप्रतिनिधी दिल्लीमध्ये जाऊन काय करणार आहे, माझ्यासाठी तो रेल्वे ट्रेन्स वाढवणार आहे का, फ्रिक्वेन्सीज वाढवणार आहे का, आमच्या बसेस वाढणार आहेत का, आमच्या इथे आणखीन काय उड्डाणपूल होणार आहेत का, जलवाहतूक सुरू होणार आहे का, असे अनेक केंद्राशी निगडीत विषय जे आहेत त्याबद्दल आपल्या खासदार उमेदवारांना काय वाटतं हे अजूनपर्यंत काही बोललं जात नाहीये. त्याच्यामुळे आमच्यासाठी मतदारांची प्रतिष्ठा सुद्धा विचारात घेतली पाहिजे, की त्यांना जे अपेक्षित आहे आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत या पायाभूत सुविधांच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात अनुशेष राहिलेला आहे. तो कसा आपल्याला भरून काढता येईल, केंद्राकडनं अधिक कशी मदत मिळवता येईल, या दृष्टिकोनात विचार व्हायला पाहिजे. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही ठाणे वैभवतर्फे सातत्याने म्हणत होतो, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेले आहेत, याचा अर्थ ह्या शहरातला प्रत्येक नागरिक जो आहे ह्याला जेव्हा जेव्हा लोक विचारतील तुम्ही तर मुख्यमंत्र्यांच्या गावातले आहात, तेव्हा आमची कॉलर टाईट होणार, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु एक मुख्यमंत्र्यांचं शहर म्हणून आपण एक वेगळ्या पद्धतीने आपली प्रतिमा निर्माण करतो का, आपण जास्तीत चांगल्या पद्धतीने वाहतूक शिस्त पाळू शकतो का, आपल्याला आपण जास्तीत जास्त चांगली वाहतूक देऊ शकतो का, जे अन्य शहरांमध्ये नाही, जी बजबजपुरी आहे ती किमान ठाण्यात नसेल, ही अपेक्षा ठाणेकरांकडनं होती आणि कार्यकर्त्यांकडनं सुद्धा आहे, की ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन काय पद्धतीने काम करता येईल. त्याच्यामुळे आजही एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात त्यांच्या होम पिचवर नरेश म्हस्के आणि राजन विचारे हे एकमेकांच्या समोर उभे आहेत. तेव्हा दोन शिवसेनेचे तगडे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे असताना ठाणेकरांचं काय फायदा होणार आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे. हे दोघेही महापौर राहिलेले आहेत, त्यामुळे ठाणेकरांच्या दैनंदिन समस्या, जिव्हाळ्याचे प्रश्न हे त्यांना चांगले ठाऊक असतात. त्या सगळ्याचं कुठेतरी त्यांच्या जाहीरनाम्यात प्रतिबिंब उमटेल ही एक अपेक्षा आहे. बाकी प्रचार होत राहील, रोड शोज होत राहतील, त्या पद्धतीने अनेक कार्यकर्ते आता दोन्ही पक्षांचे एकत्र येऊ लागलेले आहेत. म्हणजे आघाडीतले सुद्धा एकत्र येत आहेत, शिवसेनेचे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे एकत्र येत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार हा जोरात सुरू राहील. परंतु सर्वसामान्य मतदारांना माझं ठाणं लोकसभेत चांगल्या पद्धतीने मांडलं जातं का हे सुद्धा पाहायचं आहे. आणि मला जास्तीत जास्त सुविधा, खास करून मी मुख्यमंत्र्यांच्या गावातला आहे म्हणून मला जास्ती सुविधा मिळणार आहेत का हे सुद्धा या खासदारांना बघायचं आहे. बघूया आपले खासदार पुढे जाऊन काय करतात ते. नमस्कार.